मी मीराबाई बाप्पासाहेब जाधव, राहणार कचनेर. माझा गट नंबर 209. 9 एकर 11 गुंठ्याचं क्षेत्र. 9 हेक्टर 61 गुंठ्याचा गट होता, परंतु 9 एकर 11 गुंठे झालेले. तर 9 एकर 11 गुंठ्यापासून क्षेत्र माझ्या सावत्र भायाच्या मुलांनी अल्ताफ फरीद खान यांना विक्री केलेली आहे. त्याची आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही किंवा नाही. हे 9 एकर 11 गुंठे ही जमीन माझ्या ताब्यात आहे. मी स्वतः वैयक्तिक आणि काल दिनांक 9 होतं ना, 8 8 तारखेला ही घटना झाली. कारण की मी नाही का माझी शेती नांगरण्याकरता काय ग त्याचं नाव, संतोष काकडे नाही, संतोष राधाकिशन काकडे यांना नांगरण्याकरता दिलेली होती. त्यांनी नांगर धरला आणि ही करेल. तर तेवढ्यात अल्ताफ खानच्या गुंडागर्दीने माझ्याकडे मोजम प्यारू शेख हा आला आणि त्यांनी ट्रॅक्टरवाल्याला धमक्या दिल्या. तुझ्या पायाकडून आली का, तुझे कातडे काढू का, तू इथं नांगरायला आला कशाला. तर मग त्यांनी ट्रॅक्टर अडवलं. तर मग मी तिथं असताना मी त्याच्याकडे जाते की मग का रे भाऊ, काय कारण आहे तुझं. तर मला म्हणतो की तुझ्या काय बापाचं आहे का, तुझ्याकडे दाखवू का, तुझे मुंडकं मोडून टाकतो, तुला विहिरीत टाकून देतो. आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला पण त्यांनी शिवीगाळी केली आणि त्या धमक्या दिल्या. ट्रॅक्टरवाला घाबरला व ट्रॅक्टर घेऊन बाहेर निघायला लागला. त्यांनी ट्रॅक्टर पुन्हा ते मी तसे बोलल्यावर ते गेला आणि राधाकिशन आणि त्याच्या बायकोला सांगितलं, त्या ट्रॅक्टरवाल्याच्या आई वडिलांना सांगितलं. ते तिथं आले, त्यांनी ट्रॅक्टर बाहेर काढून नेलं. त्याच्यानंतर माझ्या मुलीला मी फोन केला. माझी मुलगी आणि माझा मुलगा याच्यामध्ये आले. त्यांनी पोलीस स्टेशन चिकलठाणला तक्रार देण्याकरता गेले असतात त्यांनी चिकलठाणच्या पोलीसवाल्यांनी मुलाची आणि मुलीची तक्रार घेतलेली नाही. त्यांनी म्हणे तुमच्या आईला इथं आणा. म्हणून मी काल दिनांक 9 तारखेला 9/6/2026 मी तिथं हजर झाले आणि मी तक्रार द्यायला आले. मला फौजदार साहेबांना भेटू द्या आणि मग नंतर मी माझी तक्रार देते. म्हणून तर मग ते म्हणे की थांबा सरांना मग ते म्हणे नाही आताच तक्रार घेत नाही, तुम्ही बाहेर बसा. त्यांनी मला घंटाभर बाहेर बसून ठेवलं. त्यानंतर माझ्या बरोबर याच्या खोडेगावची एक मुलगा आणि बाई सुद्धा होती. ती म्हणे आम्ही सकाळपासून उपाशी बसलेलो आहे, आतापर्यंत त्यांनी आमची तक्रार घेतली नाही, तर तुमची काय घेणार आहे म्हणे. तर म्हणलं जाऊ द्या म्हणलं. तर मग तेवढ्यात मग तो उठून आला कॉन्स्टेबल आणि मला म्हणे की चला आतमध्ये, तुम्हाला साहेबांना भेटायचं सांगतो. तर साहेबांकडे गेला. तर साहेबांना सांगितलं. तर साहेब म्हणे माझं काम झाल्याशिवाय मी भेटणार नाही, त्यांना बाहेर बसून ठेवा. मग मी बाहेर बसून राहिले. तर पुन्हा पारदे सरांनी यांना पाठवलं. मी पारदे सरांकडे गेले. म्हणलं काय सर, तुम्हाला तर मी DSP ऑफिसकडून हे आणून दिलं होतं. म्हणलं तुम्ही काय केलं, समोरच्या पार्टीवाल्याला बोलून घेतलं. म्हणलं त्या टायमाला बी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, हे केलं. म्हणलं माझ्या नवऱ्याला पुन्हा अटक येऊन गेला म्हणलं गुरुवारी, आणि ते सध्या घाटीला ऍडमिट होते. आता त्यांना सुट्टी करून मी माझ्या मुलीच्या घरी ठेवण्यात आलं. म्हणून असं मी त्यांना सांगत होते. तर पारदे सरांनी काय केलं, याच्यावर दगड म्हणलं त्यांनी दगड मारले. म्हणलं माझ्या नवरा घाबरला काय झालं, त्यांना अटक येऊन गेले. म्हणलं बेशुद्ध अवस्थेमध्ये मी घाटीला त्यांना घेऊन गेले म्हणलं. पण त्या टायमाला मी तक्रार द्यायला येणार होते, पण मी त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये माझी तुमच्याकडे येणं जमलं नाही. म्हणून मी सांगायला लागले. तर पारदे सरांनी मला काल झिडक्या दिल्या, माझी तक्रार घेतली नाही. आणि म्हणून मी माझी तक्रार देण्याकरता आपल्याकडे आलेले आहे. मी लेखी अर्ज घेऊन आले, कारण की कालच देणार होते, पण काल उशीर झाल्याच्या ओघाने मी आज इथं आले. मीराबाई बाप्पासाहेब जाधव, राहणार कचनेर, गट नंबर 2. प्यारू शेख याला त्यांनी 3 लाख रुपये कबूल केले आणि माझा पंचनामा, पण माझे वैती आणि मालकी कायम झालेली आहे. फरीद खान यांना गुंडागर्दीपणाचे 5-6 लोक आमच्याकडे पाठवतात. कधी जनावर सोडतात, पाठीमागे येतात, धमक्या देतात, वखरावाल्याला धमक्या देतात, फोटो काढतात. आणि फोटोचे त्यांनी आतापर्यंत सगळे कागदीपत्री हे आहे ना, माझ्या सावत्र भायाची मुलं त्यांच्याकडून त्यांनी आमचं कोर्टात केस चालू असताना, CA दाखल असताना त्यांनी आम्हाला न माहीत होता माझी जमीन विक्री केलेली आहे. गट नंबर 209 मधली जमीन फरीद खान
खान यांना विक्री गेलेली आहे, त्याची कुठल्या प्रकारची माहिती नव्हती. आणि मी आजारी असल्या कारणाने, मी घाटीला असल्या कारणाने तलाठीने माझ्या मुलीला अर्ज देण्यास सांगितलं की तुम्ही ह्या अर्ज द्या, तुमचं आता काही शिल्लक राहिलेलं नाही, तुमची जमीन विकल्या गेली. म्हणून माझ्या मुलीने फेर अडवण्याचा अर्ज दिला. तर त्यांनी तो अर्ज दिल्याच्या नंतर माझ्या मुलीच्या नावाने केस दाखल केला. माझ्या मुलीच्या नावावर जमीन नाही. मी आतापर्यंत माझ्या आणि आमच्या गावातील हा मोजम हा गुंडागर्दीवरतीच आहे. यांनी माझी पडलेली झाडे सुद्धा चोरून विकलेली आहे. हा अल्ताफ खानचा गुंडागर्दीपणा करतो. आणि हा अल्ताफ फरीद खान यांनी हे लोकांना लावून दिलं. यांच्यापासून माझ्या जीवाला आणि माझ्या मुलांच्या, तर माझ्या मुलाचा अपघातच झाला. माझ्या मुलांना यांनी धोका केलेला आहे. माझा मुलगा आता 1 वर्ष नाही झाला अजून त्याला, त्यांनी हे झालेलं आहे. माझ्या मुलाचं अपघात झाला, हे प्राणघात हल्ला आम्हाला धोका झाला. तर याच्यात अल्ताफ खान, अल्ताफ फरीद खान आणि हे मोजम हे गुंडगर्दीच्या लोकांच्या पासून धोका होण्याची शक्यता आहे. तरी त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पावबंद करण्यात यावं. आणि मला यांच्यापासून आमच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे, तरी यांना आमच्यापासून पावलं करून त्यांची कारवाई करण्यात यावं.